मला नेहमीच लग्न करायचं होतं. जो नशिबात आहे तो बरोबर आपल्याला भेटतो. देयर वॉज अ टाइम जेव्हा मी गिव्ह अप केलं होतं या रिलेशनशिपवर. आय नो हाऊ टू टेक केअर ऑफ दिस बट डोंट टेल मी. आता तर पिक्चर सुरू झालाय. नमस्कार, मी आहे RJ शोनाली तुमच्यासोबत. आज दिलखुलास गप्पा होणार आहेत तिच्याबरोबर, जिला मराठी मनोरंजन विश्वामध्ये कलरफुल ही ओळख आहे. उत्कृष्ट अभिनेत्री, उत्तम नृत्यांगना आणि प्राणी पक्षी यांच्यावरती अफाट प्रेम करणारी ती माझी अतिशय लाडकी आणि जवळची मैत्रीण अभिनेत्री पूजा सावंत आहे आपल्याबरोबर. आपण लग्न करायचं हा निर्णय केव्हा घेतला की आता सेटल व्हायचं? कारण की करिअरमध्ये तू खूप उत्तमपणे सेटल झालेली आहेस, पण लग्नासाठीचा निर्णय घेणं. मला नेहमीच लग्न करायचं होतं शोना. म्हणजे माझं असं कधीच मध्ये एक फेज आली होती की गरजेचं आहे का लग्न, बिकॉज आजूबाजूला जे माझे मित्रमंडळी आहेत किंवा आता जेनझीचं एक वातावरण आहे आणि आपल्याला असं वाटतं की तुम्ही जर इंडिपेंडेंट आहात आणि तुम्ही पैसे कमवत आहेत तर गरज नाही तुम्हाला कोणाची. जर कोणी आयुष्यात आलं तर ठीक आहे. सो हे विचार माझी ती फेज होती की नाही आता लग्न नाही करायचं. आणि मी तसं आईवडिलांना सांगितलंही होतं, पण योग्य व्यक्ती म्हणतात आयुष्यात येते ते सगळं निघून जातं आणि जे नशिबात लिहिले, जो नशिबात आहे तो बरोबर आपल्याला भेटतो. सेम झालं माझ्या. बरं, मला सांग, किती जणांचे फोटोज आधी पाहिले होते की नाही आणि सिद्धेशच्या फोटोवरती थांबलेस, विचार केलाय की नाही हाच तो आहे? काय होतं? थांबले. आधी आई आणि बाबा भरपूर स्थळं आणायचे मला. ऑफकोर्स कोण नाही म्हणणार, तुझ्याकडे अनेक स्थळं आले. असं काही नाहीये, असं काही नाही म्हणाले कोणी. हो, कितीतरी जण, म्हणजे कितीतरी नाही पण ऍटलिस्ट नाही. फिल्म इंडस्ट्री मधली आहे म्हणून नाही. आय डोंट नो, पण तुलाही माहितीये ना शोना, कम ऑन नाव. नाही म्हणजे हे बघ, जे नकार की नाही बोलले, जे नकार ते गेलेत. पण मला सांग की सिद्धेशच्या फोटोमध्ये असं काय होतं की बाकीचे नकार म्हण किंवा बाकीचे स्थळ म्हण, ज्याला तू नाही म्हटली आणि इथे थांबलेस? ओके, सो जेव्हा स्थळ आलं ना तेव्हा रुची आणि आई त्यांनी पाहिलं होतं पहिला फोटो आणि त्यांचं चाललं होतं की दीदीला दाखवायचा का. रुची म्हणाली तिला दाखव, तिला आवडेल. आणि तेव्हा ती फेज होती माझी की मला लग्न नाही करायचं, की थांबा जरा करिअर आणि हे सगळं. आणि त्यात दोघी घाबरत दीदी एक स्थळ आलंय आणि तू फोटो बघ, म्हणजे बघ असं काही हे नाही, फोटो बघतो. म्हणजे रुचू मला का नाही, आता मला जायचंय, शूट आहे माझं, फोटो बघ ना तू. असं करत आईने फोटो दाखवला मला मोबाईल मध्ये त्याचा. आणि मी तसा फोटो पाहिला आणि मी लिटरली थांबले का, जी घाई झाली होती निघायची थांबले. आणि असं की नाव काय छोटीशी विचारपूस केली मी तिथे. आणि मग ते जे काय सुरू झालं तिथे. मला सांगता दोघींनी तर खुशी आनंद उड्या मारल्या. नेक्स्ट डे नाही, त्या रात्री मी त्याला टेक्स्ट केला होता, त्याच रात्री. आणि नेक्स्ट डे मी त्याच्याशी फोनवर बोलले होते, मीच फोन केला. सो कसं वाटलं तुला त्याच्याशी जेव्हा पहिल्यांदा फोनवरती बोलली? आणि परत दोन डिफरंट म्हणजे वेगळे प्रोफेशन आहेत, राईट? आपल्या प्रोफेशनला तो नाहीये आणि त्याच्याशी बोलताना तुला मला असं वाटतं कुठेतरी एक ती फिलिंग पण छान असते की यार एका वेगळ्या प्रोफेशन मधल्या माणसासोबत आपलं नातं जुळतंय. का टेन्शन? आय डोंट नो. मला टेन्शन नव्हतं, पण एक काहीतरी युनिव्हर्सल फोर्स होता जेव्हा म्हणजे ते मला वाईट नाही वाटलं त्यावेळेस. मला चुकीचं नाही वाटलं की मी का फोन करू किंवा चल नुसतं फोन करते, बोलते आणि ठेवते, असं नाही वाटलं मला. मी सहज फोन केला. मी खरंच सांगते, मी कधीच फोन केला नाही. यापूर्वी मला काही स्थळं आली होती. एक स्थळ आलेलं लॉकडाऊन मध्ये आणि माझ्या वडिलांना खूप स्ट्रॉंगली वाटत होतं की ते व्हावं. मी नाही केला फोन. मी माझ्या वडिलांचं ऐकलं नाही फॉर द फर्स्ट टाइम. पण सिद्धेशच्या बाबतीत मला कोणीही बोललं नाही की फोन कर किंवा एकदा बोलून घे. मी नेक्स्ट डे फोन केला होता, कसं आहे काय. किती वेळा कॉन्व्हर्सेशन चाललं? नाही, फार थोड्या गोष्टीसाठी. ऑफिसमध्ये होता आणि फॉर्मलच होतं थोडंफार ते. बट देन ही स्टार्टेड टेक्स्टिंग अँड कॉलिंग मी बॅक. मग आमचं बोलणं सुरू झालं होतं सरळ. सो मला असं वाटतं तो पेज ना खूप छान असतो. आणि त्यातल्या त्यात तुम्ही ना दोन वेगळ्या ठिकाणी होता, म्हणजे तो ऑस्ट्रेलियाला, तो भारतामध्ये. त्यामुळे ते कम्युनिकेशन डिस्टन्स आपण म्हणूयात रिलेशनशिप, त्याबद्दलची गंमत काय सांगशील? कारण की प्रत्यक्ष भेटून कॉफीवरती गेलोय, बोललोय, आपण कुठेतरी बाहेर भेटलोय, असंही नव्हतं. जे काय होतं ते सगळं फोनवरती, स्काईपवरती. माझा पहिला मेसेज जो मी त्याला केला तेव्हा मला काहीच कल्पना नाही की ऑस्ट्रेलियात किती वाजले असतील. इथल्या संध्याकाळी मी मेसेज केला, तिथे जवळपास 2:30 किंवा 3 वाजले होते रात्रीचे. आणि तो रात्री हॅरी पॉटर बघत होता आणि त्याने टेक्स्ट केला की हे लेट झालाय, आपण उद्या बोलूया. म्हटलं ओके, सॉरी टू डिस्टर्ब यू, असं मी मेसेज केला. तो म्हणाला नो, आय वॉज जस्ट वॉचिंग हॅरी पॉटर. आणि आम्ही हॅरी पॉटर बद्दल बोलायला लागलो, विच इज अ फेवरेट कॅरेक्टर. मे बी
ही वॉन्टेड टू थोडंसं कॅज्युअल कन्व्हर्सेशन सुरू करण्यासाठी होतं. पण मला फार गिल्ट आलं होतं की इतक्या रात्री कोण असं करतं, एवढ्या लेट मेसेज, काय विचार करेल. पूजा मला एक सांग की लग्न म्हणलं की खूप मोठा निर्णय असतो का. आणि त्यातल्या त्यात जेव्हा असं आपण एका व्यक्तीशी आधी ओळख निर्माण करतोय आणि मग आपलं रिलेशनशिप तयार होणार आहे स्ट्रॉंग कसं, सो तेव्हा काय चालू होतं मनामध्ये. नाही म्हटलं तरी रिलेशनशिप बद्दल थोडासा आता एक मनात असतो की आपण जरा विचारपूर्वक पावलं असलो की आता बापरे, लग्न खूप मोठा निर्णय आहे आणि मी वेळ घेतला. जसं मी म्हणाले की अरेंज मॅरेज मध्ये स्थळ आलं मला, पण त्याच्यानंतर मी आणि सिद्धेशने खूप वेळ घेतला. सो विचार करून एकमेकांना जाणून घेतलं आणि आम्ही प्रेमात पडलो ग. असं नाही की इट्स अ कॅल्क्युलेटिव्ह डिसिजन. आम्ही ऍक्च्युअली प्रेमात पडलो आणि फायनली कन्क्लुजनवर आलो की त्याने मला प्रपोजच केलं. तरी छान मला प्रपोज केलं अँड देन वी डिसाइडेड टू गेट. फोनवरतीच केलं. नाही तो प्रत्यक्ष तो माझ्यासाठी बऱ्याचदा इंडियात आला. मध्ये आमचं जेव्हा कनेक्शन नीट नव्हतं किंवा आम्हाला बोलता येत नव्हतं तेव्हा तो भारतात आला होता आणि त्याने सगळ्या गोष्टी ज्या विखुरल्या होत्या, ज्या पसरल्या होत्या, ज्या मला सावरता नाही आल्या, त्याने खूप सहजपणे सगळ्या सावरल्या होत्या. आणि ही मेड इट सो इझी फॉर मी टू से येस टू हिम. बरी, ह्या रिलेशनशिपला हो म्हणताना कोणत्या गोष्टी तू पाहिल्यास की येस मला माझ्या ह्या पार्टनरमध्ये हव्या आहेत आणि त्या मला सिद्धेशमध्ये निसल्या आहेत. सिद्धेश ही इज व्हेरी क्यूट आणि त्याने ना कधी गिवअप नाही केलं माझ्या आयुष्यानं. वाव, त्याने कधीच गिवअप नाही केलं. मी आत्ता हे सांगू शकते ऑन कॅमेरा की देयर वॉज अ टाइम जेव्हा मी गिवअप केलं होतं या रिलेशनशिपवर, बट सिद्धेश वॉज ऑलवेज देअर फॉर मी. मी ज्या गोष्टींमुळे सांगितलं होतं की आय डोंट थिंक सो हे वर्क नाही होणार, त्या सगळ्या गोष्टी किती चुकीच्या आहेत, कसं होऊ शकतं छान, हे सांगायला सिद्धेश होता. आणि त्याने मला खूप छान समजवलं. त्याने खूप मला छान काय म्हणतात समजवलं पण नाही म्हणता येणार, समजून घेतलं. एखादा मुलगा असता तर कदाचित तो म्हणाला असता की नाही दिस इज डिफिकल्ट, हे खूप डिफिकल्ट आहे. कारण का आपल्या मनात काही गोष्टी असतात ज्या पक्क्या बसलेल्या असतात. त्याला सांगणं की नाही हे चुकीचं नाही किंवा हे छान होईल, इट्स व्हेरी डिफिकल्ट. पण सिद्धेशने गिव्हअप नाही केलं माझ्यावर. आणि दॅट्स द मेन थिंग आय वॉन्ट. म्हणजे मला माझ्या पार्टनरकडून हीच अपेक्षा होती की त्याने मला सांभाळावं यार, बस. बरं, मला सांग की तू तिकडे जाणार आहेस ऑस्ट्रेलियाला की तो भारतामध्ये शिफ्ट होणार आहे. आम्ही काही वर्ष आम्हाला अप अँड डाऊन करावं लागणार आहे बिकॉज तो जस्ट ऑस्ट्रेलियाला गेलाय. ही इज नॉट फ्रॉम देअर. तो भारताचा जन्म आहे त्याचा, त्याचे आई बाबा इथे राहतात आणि तो आत्ता गेल्या 2-3 वर्षापूर्वी तो ऑस्ट्रेलियाला गेलाय. बट मला काही वर्ष अप अँड डाऊन करावं लागणार बिकॉज माझी संपूर्ण फॅमिली इथे, त्याचं काम इथे, सिद्धेशचे आई बाबा पण इथे. सो असं होऊच शकणार नाही की बराच वेळ मला तिथे सिद्धेश बरोबर थांबावं लागणार. सो आमचं एक ठरलंय की जेव्हा जेव्हा मला वेळ मिळेल मी तिथे जाणार, जेव्हा जेव्हा त्याला सुट्टी मिळेल तो इकडे येणार. लाईफ जरा वेगळ्या पद्धतीने टर्न होती आता, राईट? आय स्वेअर यार, राईट. खूप भारी वाटतंय. लाईफमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपण अचीव्ह करत जातो आणि हा आयुष्याचा तो टप्पा असतो जिथे सगळ्यात मोठा निर्णय घेणं असतो. म्हणजे एखादा सिनेमा जेव्हा तू हो म्हणते त्यासाठी जितका वेळ घेते तेवढाच वेळ येथे पण घ्यावा लागतं. कारण की जशी फिल्म ही आयुष्यभरासाठी राहणार असते, एकदा बनल्यानंतर ही आपल्या आयुष्याची फिल्म असते. ऍक्च्युअल फिल्म आहे माझ्या लाईफची आणि ऍक्च्युअली हिरो आत्ता लाईफ मध्ये आला. आत्ता तर पिक्चर सुरू झालाय. पण मला एक सांग की जेव्हा आपण रिलेशनशिप सुरू करत असतो, कोणत्याही नव्या नात्यात आपण असतो, तेव्हा त्या नव्या नात्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर राहण्यासाठी, कुठली मिसअंडरस्टँडिंग न होण्यासाठी आपला पास्ट हा शेअर करायला पाहिजे का? तुला काय वाटतं आणि तू केलाय का? मला वाटतं पास्ट शेअर करण्यापेक्षा तो विश्वास एकतर एकमेकांवर असावा आणि जर तो विश्वास तितकाच घट्ट आणि पक्का असेल तर पास्ट शेअर करावा. कारण एक महत्वाचा निर्णय घेताना ना आपण पास्ट मागे ठेवून तो निर्णय घेऊन किंवा एक नवीन आयुष्य सुरू करायचं असतं. बिकॉज यू नेव्हर नो तुमचा पास्ट कधी कसा परत येईल किंवा काय होईल सांगता येत नाही. सो माझ्या पण घरी असं होतं की जे काही आहे ते बोलून घे. पण सिद्धेश कधीच इंटरेस्टेड नव्हता, त्याला जाणूनही घ्यायचं नव्हतं. तो मला म्हणाला की मला तू हवी आहेस, ह्याच्या पुढचं आयुष्य मला तुझ्यासोबत घालवायचंय, मला काहीही ऐकायचं नाहीये, सांगूही नको. आणि मी प्रयत्न केला बऱ्याचदा त्याला सांगण्याचा किंवा विषय निघायचा की कसं काय, मी इतके माझे मूड स्विंग्स का होत आहेत, मी इतकी का रिलेशनशिपच्या बाबतीत डिफिकल्ट आहे. आणि मी त्याला असं उत्तर द्यायला जायचं की सिद्धेश तुला माहितीये का असं का होतंय, तर त्यानं असं म्हणलं तू नको सांगूस,
क्यूट. आय नो हाऊ टू टेक केअर ऑफ दिस बट डोंट टेल मी. सो इम्पॉर्टंट आहे पास्ट सांगणं. आणि जर समोरचा तुमच्यावर भरपूर प्रेम करत असेल, तुमच्या पास्ट पेक्षाही जास्त प्रेम करत असेल, तर मग इट्स ओके, नका सांगू. प्रेम भरपूर असलं पाहिजे. ते बऱ्याचदा काय होतं की रिलेशनशिप मध्ये आपण जेव्हा येतो ना, तर तेव्हा पास्ट आपण सांगितला तर कुठेतरी ती समोरची व्यक्ती इन्सिक्युअर होऊ शकते याची भीती पण वाटते आपल्याला. नाही, माझं काय म्हणणं होतं, मग मी नेहमी सिद्धेशला म्हटलं की मला माझा पास्ट सांगायचंय जे काही घडलं ते. कारण मला बघायचं होतं की तो इन्सिक्युअर होतोय की नाही. जर तो माणूस इन्सिक्युअर झाला तर त्याचं प्रेम नाहीये किंवा ट्रस्ट नाहीये. करेक्ट. तेव्हाच तुम्ही त्या माणसाला तेव्हाच ओळखू शकता जेव्हा जे काही असेल ना, तो माणूस तुमच्यावर प्रेम करतो, तो तुमच्यावर विश्वास ठेवतो, हे तेव्हा कळतं. आणि म्हणून मला पहिल्यापासून सिद्धेशला सांगायचं होतं सगळं. किती गोड पूजू, मस्त. आणि मला सांग की त्याच्यासोबत जर एखादा पिक्चर तुला बघायचा असेल तुझा आणि त्याला दाखवायचं असेल तुला की हा बघ माझा सिनेमा, तर तुला कुठला दाखवायला आवडेल? ओ माय गॉड, तो हॉरर फिल्म बघत नाही त्यामुळे मी लपाछपी दाखवू शकत नाही त्याला. भेटली तू पुन्हा. आय वॉज अबाउट टू से भेटली तू पुन्हा. भेटली तू पुन्हा, माझं ते येतं डोक्यात. आणि त्याला भेटली तू पुन्हाचा टायटल ट्रॅक फार आवडतो. ओके. आणि त्याला तुझं ॲनिमल बर्ड फ्रेंड तोही त्याला फार आवडतात प्राणी. आणि इज अ डॉग पर्सन. पण आता माझ्याकडे जे कॅट आहे तर त्याचं म्हणणं तू मला कॅट पर्सन बनवतेस. म्हटलं यू हॅव नो ऑप्शन, मी अ कॅट पर्सन असं होतं. विश ऑल द व्हेरी बेस्ट. आणि खूप खूप आनंद तुला मिळो आणि तू अशीच हसत राहो. अगदी तुझं ऍप नाव आहे कलरफुल, तुला फिल्ममध्ये मिळालेलं, आणि तुझं लाईफ कलरफुल होऊ. थँक्यू शोना, थँक्यू सो मच. थँक्यू.